प्रचाराची जय्यत तयारी देखील सुरू झालेली आहे। भास्करराव जाधव प्रचारासाठी दाखल झाले आहेत, विविध ठिकाणच्या सभेमध्ये त्यांची भाषणं देखील होत आहेत। मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये काही माध्यमांमध्ये चर्चा होती की भास्करराव जाधव नाराज आहेत आणि गीतेंच्या प्रचारांना गैरहजर राहतात। आपल्यासोबत भास्करराव जाधव बातचीत करणार आहे, जाणून घेणार आहे नेमकं काय आहे, कशा स्वरूपाची अशी भाष्य होतात, तुम्हाला कसं वाटतं, काय खरं आहे? म्हणजे ज्या काही सभा झाल्या गीतेंच्या त्या आपल्याला उपस्थित दिसत होतात। अरे बाबा, मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय। मी केवळ एका मतदारसंघापुरता नेता नाही। मला 5.5 मतदारसंघ पूर्व विदर्भातले लोकसभेचे दिलेले आहेत। पश्चिम विदर्भ आहे, मला जळगावला पण जायचं आहे। मला आता आज मी ह्या मतदारसंघात आहे, उद्या मी विनायक राऊतांच्या मतदारसंघात आहे, 27 तारखेला मी कोल्हापूरमध्ये आहे, 28 तारखेला मी विनायक राऊतांच्या मतदारसंघात आहे, 29-30ला मी जळगावमध्ये आहे। असं सातत्याने फिरती माझी सुरू असल्यामुळं मी केवळ एका मतदारसंघापुरेसला मर्यादित नेता नाही आणि त्याचबरोबर माझी जबाबदारी या मतदारसंघाचे आमदार म्हणून आहे। 13च्या 13 जिल्हा परिषद गटांची मी बैठका घेऊन त्याचं व्यवस्थितपणे नियोजन करून उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये 70% मतदान मी गीतेंना देणार आहे, याची मी तयारी केलेली आहे। अनंत गीते भाषण करत होते सभेमध्ये, कुठल्या तरी मुद्द्याला तुम्ही याला पटला नाही, मुद्दा तुम्ही काही त्यांना समजावून सांगितलं, नेमकं काय झालं? कारण तुम्ही चेल्याच्या पड्यांचा विषय घेतलात आणि काही समजावून काही गोष्टी सांगितल्यात, कशा स्वरूपात त्यांच्या भाषणामुळे समन्वय निर्माण होत असतो? असं नाही, अनंत गीते हे प्रत्येक सभेमध्ये बोलत असताना माझ्या विरोधात म्हणून नव्हे, पण ते सातत्याने एक शब्द प्रयोग करतायत की गेल्या वेळेला भास्कर जाधव माझ्या विरोधात होते। तटकरेंची माझी लढाईच नव्हती, तर भास्कर जाधवांची माझी लढाई होती। मेसेज असा जातो की भास्कर जाधव गीतेंच्या विरोधात आहेत। हे एकदा दोनदा बोललं ठीक आहे, परंतु प्रत्येक सभेमध्ये ज्या वेळेला हे बोललं जातं त्यावेळेला कुठेतरी हे लक्षात आणून द्यावं लागतं की तुम्ही हे बोलता ते खालच्या कार्यकर्त्यांना कळत नाही। ते म्हणतात भास्करराव गीतेंच्या विरोधात होते। अरे, मी गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, मी तुमच्या बाजूने तो मतदान का करेन? मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी मी प्रामाणिक होतो। राहायचं ह्या पक्षात आणि मतदान करायचं दुसऱ्या पक्षाला, हे काम धंदे मी कधी करत नाही। आणि म्हणून त्यांना मी विनंती केली की गैरसमज लोकांचा वाढेल अशामुळं, त्यामुळे तुम्ही थोडंसं सांगत असताना भास्करराव दुसऱ्या पक्षात होते हे सांगा, अशी विनंती केली। भाषणं चिपळूणमध्ये होतात, राडे चिपळूणमध्ये होतात, गुहागर शांतता आहे आणि गुहागरमध्ये शांतता भंग केली जाते। तुमच्या मनाला तो विषय अजूनही रुचलेला नाही आहे, कसं बघताय याकडं? कारण अजूनही तुमच्यावरती जे काही आरोप झाले ते सुद्धा तुम्ही सभागृहातून बोलताय। माझ्यावर आरोप झाले असं नव्हे, जे चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलं, जी भाषा वापरली गेली, ती भाषा स्वतःला एक सुसंस्कृत पक्ष म्हणून म्हणणारा भाजपा जो आहे, स्वतःला सभ्य समजतो, स्वतःला साधन सुचिता मानणारा पक्ष समजतो, त्या पक्षाकडून जेव्हा ही भाषा वापरली जाते त्यावेळेला लोकांना हे सांगावं लागेल, लोकांना हे पटवून द्यावं लागेल की हा सभ्य पक्ष नाहीये, हा असभ्य पक्ष आहे, असभ्य नेत्यांचं त्या ठिकाणी समर्थन करणारा पक्ष आहे, म्हणून ते सांगावंच लागतं आणि सांगितलंच पाहिजे। नेते म्हणून तुझी जबाबदारी आहे, अनंत गीतेंकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, विनायक राऊतांना सुद्धा निवडून आणायचं आहे। नारायण राणेंना उमेदवारी मिळते ही थोडी उशिराने मिळाली गेली, किंवा शिंदे गट ज्या ठिकाणी मागणी करतात त्यावेळेला एकनाथ शिंदेंना मिळणारं अपयश, याकडे कसं बघता? असं आहे की महायुतीनं कोणाला उमेदवारी दिली त्याचा मला काही विचार करण्याची गरज नाही, परंतु विनायक राऊत आणि अनंत गीते हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्याच्यामध्ये भास्कर जाधवाचं महत्त्वाचं योगदान असेल, एवढं नक्की। जागा वाटपाबाबत जर विचार करायला गेलो आपण तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता, एकीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेची शिवसेना, कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार आघाडी